नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग 3. मागच्या भागात आपण पाहिले होते, एरवी मला साधा ताप आला तरी नातेवाईकांची गर्दी असायची माझ्या भोवती, आणि आज माझ्यासोबत कुणीच नव्हते. हातातून वाळू निसटून जावी तशी सगळी नाती निसटून गेली होती. पण एक नातं होतं जे दूर होऊन चालणार नव्हतं, माझा अभिमन्यू. त्याची समजूत काढावीच लागणार होती मला. पण तो करेल का मला माफ? आता बघूया पुढे. मी शरयू. घरी आल्यावर मला जरा फ्रेश वाटत होतं. आल्या आल्या अंगावर शॉवर घेतले, मेडला बोलवून घेतले आणि तिच्या हाताने छान गरमागरम उपमा बनवून घेतला. खातानाच डोळे जड व्हायला लागले, म्हणून थोडा वेळ बेडरूममध्ये जाऊन झोपले. एवढी गाढ झोप लागली, 3 तास कसे निघून गेले कळलेच नाही. तरी बरं, मेळ घरी जायला निघाली म्हणून तिने मला आवाज देऊन उठवले. 4 दिवसांपासून घर बंद होते, त्यामुळे तिला सगळे आवरायला वेळ लागला. त्यात तिने माझा, मंदारचा आणि हेमंतचा स्वयंपाकही केला होता. बाईसाहेब, मी निघाले घरी जायला, तुम्ही दार लावून घ्या. तिच्या आवाजाने मी उठले. घड्याळात बघते तर 12 वाजून गेले होते. लवकरात लवकर मला हॉस्पिटल गाठायला पाहिजे होते. तशीच तडक उठले आणि आवरून डबा सोबत घेतला आणि हॉस्पिटलकडे वळले. जाताना शिवण्याच्या शाळेजवळ गाडीची स्पीड आपोआप कमी झाली. असं वाटत होतं ती आज तरी नजरेला पडेल. नजर तिकडेच भिरभिरत होती, पण भेटूनसुद्धा फायदा काय? ती माझ्याशी बोलणार नव्हतीच. खट्टू झालेल्या मनाला पुन्हा सांभाळत मी गाडीचा वेग वाढवला. हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा मंदार माझीच वाट बघत होता. त्याच्या बाजूला हेमंत बसलेला. थँक्स हेमंत, एवढा वेळ थांबलास म्हणून मला घरी जाता आले, मी बोलले आणि पिशवीतला डबा काढून मंदार जवळच्या टेबलवर ठेवू लागले. मित्रांसाठी एवढं करावंच लागतं ना. तू आहेस म्हणून बरं आहे, नाहीतर या कठीण परिस्थितीत मी कसं काय सगळं निभावून नेलं असतं. बोलताना माझा स्वर किंचित ओला झाला होता. हेमंत आधीपासूनच माझ्या ओळखीचा होता. तो मंदारच्या जेवढ्या जवळचा होता तेवढाच माझ्याही जवळचा होता. माझ्या आईवडिलांच्या घरी त्याचे नेहमी येणे जाणे, तेही त्याला अगदी मुलाप्रमाणे वागवायचे. शरू, आज बहुतेक आईबाबा येतील भेटायला, तो म्हणाला, आणि आईबाबांच्या आठवणीने मी अगदी व्याकुळ झाले. 5 वर्षे झाली होती त्यांना भेटून, पण खरंच येतील का ते? मला तर नाही वाटत. तू कळवलेस का त्यांना? मी हेमंतला विचारले, कारण माझ्यात तर एवढी हिंमत नव्हती की त्यांना फोन करून कळवेन. मग आणखी कोण कळवणार? हेमंत कशाला सांगितले तिच्या आईबाबांना? मंदारचे लक्ष आमच्या गोष्टीकडे होते. एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपवली तर आणखीन वाईट वाटेल त्यांना. आधीच खूप चुक्या केल्या तुम्ही दोघांनी, अजून त्यात भर नको. काय उत्तर देणार होते मी? खाली मान घालून गप्प बसले. पण आता ते येणार म्हटल्यावर वाटेकडे डोळे लावून लागले होते. भले माझ्याशी नाही बोलले तरीसुद्धा त्यांना डोळे भरून बघता तर येईल. आई वडील आहेत शेवटी, किती काळ अबोला धरून राहतील माझ्याशी. बोलता बोलता मी मंदारला जीव घातले. हेमंतसाठी मी वेगळा डबा आणला होता. सोबत घेऊन तो बाहेर निघून गेला आणि मी मंदारजवळ बसले. अभिलाषाला भेटल्यामुळे त्याचा चेहरा जरा उजळला होता, पण मला मात्र मनातून राग येत होता. तरीसुद्धा ही वेळ राग काढण्याची नव्हती, म्हणून मी शांत बसले होते. शरू, तुला राग आला का गं माझा? तो जेवण करताना मला विचारत होता. काय उत्तर देणार होते मी? फक्त मान हलवून नकार दिला. बोल ना शरू, मी तरी काय विचारतोय? साहजिकच आहे तुला राग आला असणार, पण खरंच मला तुझं फार कौतुक वाटतं. तू माझ्यासाठी स्वतःचा मान बाजूला ठेवून तिला आणायला गेलीस. त्याचे बोलणे ऐकून माझे डोळे भरभर व्हायला लागले. ती काही बोलली का तुला? रागाच्या भरात बोलली असेल तरी सोड ना. तिचा स्वभाव किती शांत आहे तुला ठाऊक आहेच. पण तिला माझ्याशिवाय सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, म्हणून जरा चिडचिड झाली असेल. हवं तर तिच्या वतीने मी तुझी माफी मागतो. माझ्या रडण्याने त्याने हा गैरसमज करून घेतला होता. अभिलाषाने कधीही माझा अपमान केला नाही. खरं तर मी तिची किती मोठी गुन्हेगार आहे. मला नसतं जमलं तिच्यासारखं शांत राहायला. मला कधी कधी हेवा वाटतो तिच्या स्वभावाचा. आणि हा मंदार किती कौतुक करतोय तिचं.
आता तर राग आणि हेवा दोन्ही वाटायला लागले. पण मंदार वाचलाय हे महत्त्वाचं माझ्यासाठी. नको त्याला दुखवायला म्हणून मुकाट्याने ऐकून घेते मी सगळं. नाही, ती काहीच बोलली नाही मला. उलट माझ्यासोबत कुठलेही आडेवेडे न घेता निघून आली. मी आपले नाक मागे ओढत म्हणाले आणि त्याच्या चेहऱ्यावर अभिलाषाबद्दलचा अभिमान दिसून पडला मला. माझ्यामुळे तुला फार त्रास सहन करावा लागत आहे ना? 4 दिवस मी हॉस्पिटलमध्ये आहे, हेमंत सांगत होता मला. मंदारला बोलायचे होते माझ्यासोबत, पण मी त्याला बोलायला मनाई केली. तू सुखरूप आहेस हे महत्त्वाचे. तू जास्त बोलू नकोस. डॉक्टरांनी तुला जास्त बोलायला मनाई केली. मी त्याच्या हातावर थोपटत म्हणाले. सकाळपासून गप्पच बसलो होतो. माझ्याने असं अबोल राहणं होत नाही, तुला माहीत आहे ना? तो म्हणाला. मला माहीत नसायला काय झालं? त्याच्या ह्याच स्वभावावर भाळले ना मी. अनुरागमध्ये हाच एक गुण कमी होता. मला वेडीला याच गोष्टीचा फार राग यायचा. बाकी त्याच्यात खोट काढण्यासारखे होतच काय? समोरच्या माणसाला त्याच्या गुणदोषासही स्वीकारणं लागतं हेच विसरले होते मी. एका मिनिटात किती विचार येऊन गेले मला. काय ग, कुठे हरवलीस? काही नाही, बोल, मी ऐकते. आजकाल मीही पूर्वीसारखी राहिली नव्हती. मलाही स्वतःमध्ये रमायला आवडायला लागलं होतं. अबोल होत चालली होती मी. तो मात्र काही ना काही बोलत होता. मंदारला शांत राहायला कधी जमायचंच नाही. सारखा बडबडत राहायचा आणि कुणी शांत बसून असले की त्यालाही बसू देत नसायचा. मला त्याच्या या वागण्याचा आता कंटाळा यायला लागला होता. कळत नकळत मी अनुरागसोबत त्याची तुलना करायला लागले होते. पण नाही, हीच तुलना करून मी फार मोठी चूक केली होती. पुन्हा तीच चूक मला करायची नाही. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो आणि हेच वेगळेपण त्याला स्पेशल बनवत असते, कळून चुकले मला. जेवण झाल्यावर त्याला शांतपणे झोपायला सांगितले आणि मी बाहेर येऊन बसले. त्या ICUमध्ये जीव गुदमरायलाचा माझा. बाहेर तरी मोकळे वाटायचे. विचार करत बसलेले असताना समोर आई बाबा दिसले. मी उठून तशीच धावत गेले आणि आईला मिठी मारली. खूप रडावंसं वाटत होतं तिच्या मिठीत आणि खरंच अश्रू धावतच आले. माझं हे वागणं माझ्यासाठी अनपेक्षित होतं. रडत आईसुद्धा होती, पण बाबांचे डोळे मात्र कोरडे होते, त्यांच्या स्वभावासारखेच. चल, त्यांना भेटून येऊया, बाबा जराशा रागीट स्वरात म्हणाले. वय झालं तरी त्यांचा राग धरून ठेवण्याचा स्वभाव सोडायला तयार नाहीत ते. पेशंटला भेटण्यासाठी 3ची वेळ आहे. अजून 15 मिनिटे बाकी आहेत. बसा ना आई बाबा, मी आईबाबांना त्या बेंचकडे इशारा करत म्हणाले. बाबा जरासे लांब जाऊन बसले. आई मात्र बसली माझ्याजवळ. 5 वर्षे तिने राग धरून ठेवला होता माझ्यावरचा, पण किती दिवस टिकणार होता तो? शेवटी मी त्यांची लाडकी लेक. आईने मायेने हात फिरवला माझ्या पाठीवर. तिच्या प्रेमासाठी एवढे दिवस तरसले होते मी. तिने माझी विचारपूस केली. मंदिरच्या तब्येतीची चौकशी केली. सगळे प्रेम इकडेच उधळू नका. ती शिवन्या, तिलाही आपल्या मायेची गरज आहे. ठेवा त्याच्यासाठी थोडे राखून. बाबा मला टोमणा मारत म्हणाले. आई, कशी आहे ग माझी शिवा? मी आईला रडतच विचारले. मजेत आहे. आई काही बोलण्या अगोदर बाबांनीच उत्तर दिले. मी त्यांच्याकडे वळून बघितले तर ते जरा रागानेच आईकडे बघत होते. माझ्याकडे तर रागाने सुद्धा बघायला तयार नव्हते. बाबा, बस ना आता, किती काळ माझ्यावर असा राग धरून ठेवणार आहात? मी त्यांच्याकडे आशेने बघत म्हणाले, पण त्यांनी आपली नजर वळवून घेतली. आईने मात्र माझ्या पाठीवर हात ठेवून थोपटले. आई, बाबांचा राग कधी जाणार नाही का गं? 5 वर्षे झालीत ना आता. एकदा माफ करा म्हणावं या लाडक्या लेकीला. मी आईशी बोलत होते, पण नजर मात्र बाबांकडे होती. पण ते सगळं ऐकूनही न ऐकल्यासारखे करत होते. लहानपणापासून मी आईपेक्षा बाबांची जास्त लाडकी. माझ्या बाबांचा अभिमान होते मी, आणि आज त्याच नजरेत हा तिरस्कार बघायला मिळतो. खूप चुकले मी. कदाचित आयुष्यातील ही वर्ष पुसून पुन्हा मागे फिरता आलं असतं तर किती बरं झालं असतं. आपल्या आयुष्यासाठी असा खोडरब्बर का नाही? किती बरं झालं असतं ना अशी सोय असती तर. मागे फिरता येत नाही माहीत असूनही आपण आयुष्यात चुकीचे निर्णय घेतो. मग असा खोडरब्बर असता तर माणूस सर्रास चुका करायला लागला असता. बाबांच्या धाकाने मला आईसोबत मनमोकळं बोलता येत नव्हते. एवढ्या दिवसांनी भेट झाली हे काय कमी आहे?
आईच्या प्रेमळ स्पर्शाने 4 दिवसांचा आलेला थकवा तरी निघून गेला. थोड्या वेळाने पेशंटला भेटायची वेळ झाली. फक्त दोघांना आत जाऊ देत होते म्हणून मी बाहेरच थांबले. 15 मिनिटात मंदारला भेटून आई बाबा बाहेर आले. आई घुटमळली होती माझ्यापाशी. चला, उशीर होतोय आपल्याला, बाबा समोरच पाहतच म्हणाले. त्यांनी एकदाही माझ्याकडे वळून बघितले नाही. फार वाईट वाटत होते मला, पण काय करू, मी चूकच अशी केली. काळजी घे, एवढे बोलून आईसुद्धा त्यांच्या मागे गेली. मी त्यांच्या मागे बाहेर आले. अगदी टॅक्सीमध्ये बसेपर्यंत बघत होते त्यांच्याकडे, पण त्या दोघांनी मात्र एकदाही मागे वळून पाहिले नाही. माझ्याबद्दलची सगळी माया आटली होती त्यांची. आज माझ्यासारखी अभागी मीच, पण माझ्या शिवाला अजूनही प्रेम करतात हे पाहून मात्र जीवात जीव आला माझ्या. तिची खूप मोठी गुन्हेगार आहे मी. या वेळात तिला सगळ्यात जास्त माझी गरज होती. आणि मी लहान असताना एक क्षणही माझ्या आईशिवाय भागत नव्हते. सारखी आईच्या मागे मागे असायचे मी. शाळेतून आले की प्रत्येक गोष्ट आईजवळ सांगितल्याशिवाय मला चैन पडायचे नाही. सारखी बडबडत असायची मी. 6-7 तास शाळेत जात असतील माझे, पण त्यातली लहानातली लहान गोष्ट मी आईला सांगायचे. बाबा मात्र कडक स्वभावाचे, पण ते फक्त माझ्या लहान भावाला ओरडायचे. मला कधीच त्यांचा ओरडा खावा लागला नाही. मी फार लाडकी होते त्यांची, कारण मी अभ्यासातही अव्वल असायची आणि तेवढीच आज्ञाधारकही. त्यामुळे त्यांच्या रागाचा पारा कधी माझ्यावर बरसला नाही. पण आता मात्र तो व्याजासहित बरसत आहे. त्यांनी माझ्यावरचा राग सोडून द्यावा म्हणून रोज देवाजवळ प्रार्थना करते. काय माहीत कधी उघडणार आहे तो दिवस. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.